बोलवत आहे बाल प्रबोधनकार प्रिया नपते. हिनं 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक, बुद्धांच्या विचारानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषण लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज, महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व मनुस्मृतीच्या 5000 वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महापुरुषांना मी प्रिया नपते विनम्र असं अभिवादन करते व आज ज्यांची जयंती आहे ते राजे उमाजी नाईक यांना देखील मी विनम्र असं अभिवादन करते. खरं तर ज्या मातेने महापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसार केला, एक प्रचारक म्हणून काम केलं, आजारी असताना देखील आपल्या प्रतीला प्रबोधन करण्यासाठी प्रवृत्त केलं, त्या स्मृतिशेष विद्याताई डी.आर. ओहोळ यांना प्रथम स्मृती दिनानिमित्त मी प्रिया नपते विनम्र असं अभिवादन करते. विषयाला अनुसरून आपले मत व्यक्त करण्यापूर्वी मला म्हणावेसे वाटते की बड़े बड़े वादे करने वाले बहुत देखने को मिलेंगे, बड़े बड़े वादे करने वाले बहुत देखने को मिलेंगे, समाज को गुमराह करने वाले बहुत देखने को मिलेंगे, झूठे सपने दिखाने वाले बहुत देखने को मिलेंगे, लेकिन अपने कर्म से समाज को रोशन करने वाले और ईमानदारी से आगे बढ़ने वाले बहुत कम देखने को मिलेंगे. आणि खरंच जे आपल्या कर्माने या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत, इमानदारीने या समाजासाठी झटत आहेत, ते आमचे डी.आर. ओहोळ सर आहेत. भारतीय कर्मचारी संघ एवं भारतीय स्वाभिमानी संघ या संघटनेच्या माध्यमातून ते तुम्हा आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरं तर यांना साथ व सहयोग आपण द्यायलाच हवं. आणि जसं या कार्यक्रमाचं आयोजन केलं, खरं तर संयुक्त राज्य अधिवेशन आहे महाराष्ट्र एवं कर्नाटक यांचं. खरं तर हे आयोजन करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्याचबरोबर मी आयोजन समितीचे देखील मनापासून आभार व्यक्त करते व माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आयोजन समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. खरं तर वेळ भरपूर नाहीये, मला खूप कमी वेळ आहे, परंतु मी 2 मिनिटात आपले मनोगत व्यक्त करणार आहे. खरं तर माझा दुसऱ्या सत्रातला विषय होता शिक्षणाचे खाजगीकरण करणे म्हणजेच बहुजन समाजाला गुलाम करणे हे ब्राह्मणांचे एक षडयंत्र आहे. खरं तर बहुजन समाजाचा उद्धार हा आजपर्यंत शिक्षणामुळेच झालेला आहे. त्या काळी शूद्रातिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. एखाद्याने संस्कृत वाचलं, लिहिलं, पाहिलं तर त्यांना मनुस्मृतीनुसार मारण्यात यायचं. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषण लिहिल्याने त्यांना देखील मनुस्मृतीनुसार मारण्यात आलं. पुढे 1848ला महिला व बहुजनांना पहिल्यांदा शिक्षणाचा अधिकार मिळाला, तो म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. खरं तर ज्या महिलेचं चूल आणि मूल या पलीकडचं तिचं अस्तित्व ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारलं होतं, तर त्याच महिलेच्या हातात कलम ही सावित्रीबाई फुले यांनी दिली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला आहे. खरं तर शिक्षणाचे खाजगीकरण करणे हे एकच ब्राह्मणी व्यवस्थेचे षडयंत्र नसून
शिक्षणापासून ते खाण्यापिण्याच्या वस्तूंवर जीएसटी रूपाने टॅक्स लावणे, युवा वर्गाला बेरोजगार बनविणे, सरकारी कंपन्या विकून नोकऱ्या संपविणे, हिंदू मुस्लिम करून भांडणं लावणे हे देखील ब्राह्मणी व्यवस्थेचे षडयंत्र आहे. हे आपण वेळीच समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपण व्यवस्था परिवर्तन घडवून आणू शकतो असे मला वाटते. इसीलिए मैं कहना चाहती हूँ कि अरे भारत ऐसा अकेला देश है जहाँ पर धर्म के नाम पर लाठी उठाना सिखाया जाता है. धर्म के नाम पर लाठी उठाना सिखाया जाता है, अधिकार के नाम पर कलम नहीं. सरकार भक्त चाहती है जागरूक नागरिक नहीं, भक्त चाहती है जागरूक नागरिक नहीं. खरं तर आपले प्रमुख वक्ते ॲडव्होकेट प्राचा सर देखील येथे उपस्थित आहेत. त्यांना आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे. माझी आपणा सर्वांना शेवटी एक विनंती असेल, सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज का येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. राजे उमाजी नायकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. आप सबको मेरा जय भीम, जय शिवराय. धन्यवाद प्रिया. यानंतर हम आपको अलग अलग तरह की खबरें दिखाने की कोशिश करते हैं. आज हम आए सांगली में और सांगली में हमें एक अजीब शख्सियत की मुलाकात हुई है जिसको सुनकर आप भी बड़ी हैरत करेंगी. अभी शायद आपने कभी उनको सुना होगा या नहीं सुना होगा, लेकिन आज अगर सुनेंगे तो आप ताजुब करेंगे कि इतनी बड़ी शख्सियत अभी तक हमारे पास में क्यों नहीं है. तो अभी सबसे पहले जानते हैं उनका परिचय. मैडम आपका परिचय बताएं. मेरा नाम प्रिया सुभाष नपरे, मैं पुणे यहाँ रहती हूँ. अभी मैं 9th स्टैंडर्ड में और मैं महापुरुषों के बारे में उनका इतिहास समाज को समझना चाहिए. तो सच्चा इतिहास से जो मनुवादी लोगों ने हमारे से छुपा के रखा है, वो सच्चा इतिहास बहुजनों तक पहुँचने के लिए मैं व्याख्यान देती हूँ. मैडम आप जो व्याख्यान देने का काम शुरू किया, आपने व्याख्यान देना जो शुरू किया वो कब से शुरू किया? सर मैंने 5th स्टैंडर्ड में शुरू किया है. जब कोरोना था तब मैंने डी.आर. रोहल सर का स्पीच देखा था. उनके मैंने किताबें भी पढ़ी हैं और वहाँ से मुझे प्रेरणा मिली और महापुरुषों के बारे में मैंने जाना और तब से मैं स्पीच देना, व्याख्यान देना चाहती हूँ. परिवार से आपको कैसा सहयोग मिलता है इसके बारे में? परिवार से तो सहयोग है ही, उसके साथ समाज से भी सहयोग है मुझे और भारत के लोग भी मुझे साथ देते हैं. लेकिन आपको पता है जब हम महापुरुषों के बारे में प्रचार प्रसार करते हैं, उनका सच्चा इतिहास लोगों के सामने रखते हैं, तो कब अड़चनी आती ही है. और वैसे बहुत बार हुआ है मेरे साथ. और मेरे आप इतने बड़े बड़े व्याख्यान में जाती है, बड़े बड़े स्टेज पे जाती है और मनुवादियों के विरोध में बात करती है, तो कभी आपको बहुत बड़ी परेशानी हुई? हाँ हुई है ना सर. ऐसा कोई वाकया जिसकी वजह से आपको बहुत परेशानी झेलनी पड़ी? हाँ हुई है सर. तो बताइए हमारे चैनल के माध्यम से. माता रमाई की जयंती थी पिछले साल 8 फरवरी को. मुझे देहू रोड पुणे यहाँ बुलाया गया था. मेरा व्याख्यान होते ही मेरे पर खतराव किया गया और उसके बाद कुछ दिनों के